स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पिंपळगाव खडकी येथे दूध ओतून दुधाचे भाव कमी झाल्यानं आंदोलन करण्यात आलंय। सरकार असो की विरोधक, जे ते लोकसभा निवडणुकीत गुंतलेले असून शेतकऱ्यांकडे कोणाला लक्ष द्यायला वेळ नाहीये। ऐन दुष्काळात शेतकरी होरपळला असून दुधाचे भाव हे 20 ते 22 रुपये एवढे कमी झाले असून शेतकऱ्यांना उत्पादन खर्च सुद्धा मिळत नाहीये। मात्र डेअरी, पावडर उत्पादक हे शेतकऱ्यांच्या जीवावर मोठे होत असून दूध पिशवी आज 40 ते 50 रुपये लिटर, तर पूर्वी 160 रुपये असणारी दूध पावडर आज 230 रुपये दरानं विकली जाते। सत्ताधारी आणि विरोधक राजकारणात गुंतलेले असून शेतकऱ्यांना कोणीच वाली उरलेला नाहीये। कांद्याला बाजारभाव नाही, उसाला FRP प्रमाणात दर मिळत नाही। या आंदोलनातून सरकारनं शेतकऱ्यांना दूध दरवाढ करून द्यावी, अन्यथा आम्हाला येत्या लोकसभेत नोटाचा वापर करावा लागेल, असा इशारा आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिलाय। या बातमीची अधिक माहिती पाठवली आहे आमचे आंबेगावचे ब्युरो चीफ जयेश शहा यांनी। सांगतो, आपणा सर्वांना हे माहित आहे, गेली 6 महिन्यापासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 1 लिटरला 5 रुपये अनुदान या ठिकाणी जाहीर केलं होतं। सुरुवातीला हे अनुदान 3 महिन्यासाठी होतं, त्याला नंतर 3 महिन्यासाठी मुदतवाढ दिली आणि 6 महिने पूर्ण झाल्यानंतर हे अनुदानाची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचे दर खाली आलेले आहेत। अगदी 17-18 रुपयापर्यंत दुधाचे दर त्या ठिकाणी खाली आलेले आहेत। आपल्याला माहित आहे की राज्यामध्ये भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे। अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये आज प्रत्येकाच्या घरी जनावरं आहेत। शेतकऱ्याला अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरं कशी सांभाळायची असा मोठा प्रश्न त्याच्या पुढे निर्माण झालेला आहे। पैसा असून देखील चारा या ठिकाणी मिळत नाही, पाण्याचा प्रश्न आहे, पशुखाद्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे। अशा परिस्थितीमध्ये 18 आणि 20 रुपयामध्ये जर डेअरीला घालायचं तर शेतकऱ्याच्या हातामध्ये 1 रुपया सुद्धा शिल्लक राहणार नाही। उलट बिकट परिस्थिती शेतकऱ्याच्या पुढे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। परंतु याचं गांभीर्य ना सत्ताधाऱ्यांना आहे ना विरोधकांना आहे। आज ज्याला त्याला निवडणुका तोंडावर आलेल्या आहे, निवडणुकीचं पडलंय, शेतकऱ्याचं कोणालाही काही पडलेलं नाही। निवडणूक आचारसंहिता सुरू होण्याच्या, निवडणूक आचारसंहिता लागू होण्याच्या आत आपण शासनाच्या पर्यंत आपल्या या भावना पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आपलं गाव दुधाची पंढरी म्हणून ओळखलं जातं, म्हणून आपल्या गावातनं शांततेच्या मार्गाने आपलंच दूध रस्त्यावरती ओतून या भावना शासनापर्यंत पोहोचवणार आहोत। 6 महिन्यापूर्वी सरकारनं जे अनुदान जाहीर केलं, ते अनुदान जाहीर करतानाची परिस्थिती अशी होती की मोठ्या प्रमाणात खाली आले होते। 150 ते 160-170 रुपयापर्यंत दर त्या ठिकाणी खाली आल्यामुळं राज्य सरकारनं लिटरला 5 रुपये अनुदान द्यायचं जाहीर केलं। हे अनुदान हे फक्त पावडर बनवणाऱ्या दूध प्रकल्पांसाठी होतं, पाऊच पॅकिंग विक्री करणाऱ्यांसाठी नव्हतं। हे समजून घेणं आपण सर्वांनी गरजेचं आहे। परंतु बांधवांनो, आजची परिस्थिती अशी आहे की त्यावेळेचे दूध पावडरचे दर आणि आजचे दुधाचे पावडरचे दर जर आपण इंटरनेटवर जरी पाहिलं तर 230 ते 240 रुपयापर्यंत दूध पावडरचे दर त्या ठिकाणी गेलेले आहेत। दुधाचं अनुदान जरी शासनानं बंद केलेलं असलं तरी सुद्धा दूध प्रकल्प जे आहेत त्यांची परिस्थिती आज पूर्वीसारखी नाही। आज दूध प्रकल्प सुद्धा शेतकऱ्याला 23 ते 24 रुपये दर देऊ शकतात। आमचं म्हणणं असं आहे की त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे। पाऊस पॅकिंगची विक्री त्याही वेळेला 1 लिटरची 40 रुपयाने होत होती आणि आजही पाऊस पॅकिंगची विक्री 40 रुपये लिटरनीच होते आणि 1 किलो पावडर बनवायला 11 लिटर दुधाची गरज भासते आणि जर 20 रुपयांनी दूध घेतलं तर 11 लिटर दुधाचे 220 रुपये होतात आणि त्याच दुधापासून 240 रुपये किलोची पावडर तयार होते आणि ही पावडर जर 240 रुपये किलोची तयार होत असेल तर पावडर मध्ये कुठल्याही प्रकारचा तोटा आज त्या प्रकल्पांना होत नाही। परंतु एक लक्षात घ्या, इथून पाठीमागचा इतिहास पहा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत जन्मलेले आम्ही मावळे आहोत। गनिमी काव्याने कसं आंदोलन करायचं आणि डेअरी मालकांना राज्य सरकारला वटणीवर कसं आणायचं हे सांगायची गरज नाही। राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा त्यावेळेला एकट्या भाद्रानं गुजरातचं अख्खं दूध त्या ठिकाणी रोखून धरलं होतं। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला आंदोलन कसं करायचं हे सांगायची गरज नाही। आज शांततेच्या मार्गाने आम्ही आपल्याला इशारा देतो आणि शेतकऱ्यांच्या भावना राज्य सरकारपर्यंत आणि डेअरी प्रकल्पांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय। परंतु 5-6 दिवसामध्ये याच्यामध्ये काही जर बदल झाला नाही तर मग मात्र उग्र स्वरूपाचं आंदोलन या पुढच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यावेळेला जी काही परिस्थिती निर्माण होईल आणि पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जेव्हा निर्माण होईल
त्यावेळेला याला जबाबदार राज्य सरकार असेल आणि डेअरी प्रकल्प असतील, एवढाच इशारा आपल्या सर्वांच्या साक्षीने मी यांना देतो. शून्य पाईन टाईप करू, सक्सेस करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.